जय काळ सिद्ध. आपण काय म्हणतो? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. माझा पहिला गुरु, माझी मातोश्री. कळलं की नाही? आणि ह्याचं मी हे पुस्तक जे आहे ना, आत्मरूप प्रतीती, हे मी माझ्या आईला अर्पण केलेलं आहे. आणि आज नेमकं माझ्या आईची पुण्यतिथी आहे. कळलं ना? म्हणून मी काय म्हटलं इथे बघा, माझा पहिला गुरु, माझी मातोश्री सौ रुक्मिणी पांडुरंग पाटील. हिला हे वाङ्मयीन पुष्प अर्पण. स्वतः कालिका देवीची उपासक असल्याने संपूर्ण आयुष्य परिचयातील महिला वर्गाला उपदेश करून निर्भय आणि निशंक मनाने कसं जगावं हे तिने स्वतः जगून दाखवलं. आणि तोच बोध मी अनुभवतोय. मातृदेवो भव, पितृदेवो भव. कळलं की नाही? म्हणजे निर्भय आणि निशंक. कारण मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तिला कधी मी डगमगलेली पाहिलेली नाही. अहो, रात्री अपरात्री कुठेही. आणि कालिका देवीची उपासक. मलाही ती म्हणायची, मला त्यावेळेला फारसं कळत नव्हतं लहानपणी. नाही 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 म्हणे, तुझ्या आयुष्यात कधी कुठलाही प्रसंग आला ना, तरी तुला सांभाळणाऱ्या देवता तुझ्यामध्येच आहेत. आता बघा, तिचं सांगण्याचा हेतू वेगळा होता. पण तुला सांभाळणाऱ्या देवता म्हणजे कोण? अहो, सद्गुरू. शेवटी कसं होतं, आपण प्रत्येक गोष्टीकडे देवता भावाने पाहतो. कळलं की नाही? आता आपण पृथ्वी देवता म्हणतो आपण. कळलं ना? जलदेवता म्हणतो. कळलं ना? वृक्ष देवता म्हणतो, निसर्ग देवता म्हणतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण विश्वामध्ये जे जे पाहतोय त्या सगळ्याला आपण देवता स्वरूपच मानतो. कळलं की नाही? आपण दिशांना देवता म्हणतो, सूर्य देवता म्हणतो, चंद्र देवता म्हणतो. या सगळ्यांना आपण देवता स्वरूप मानायला लागतो. आणि ही परंपरा फक्त तुम्हाला आपल्या वैदिक परंपरेमध्ये दिसून येईल. कळलं की नाही? सगळ्यांना देवता मानणं. कळलं ना? संपूर्ण विश्व हे देवता स्वरूपच आहे. हो, निराळं कुठे आहे? संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली आहे. कुठून झाली? भगवंत हरी हा आपणची जग झाला. भगवंत स्वतःच ह्या विश्वरूपाने नटलेला आहे. आता हा जो भाग आहे ना, हा फक्त आपल्या वैदिक परंपरेमध्ये आहे. लक्षात ठेवा, सगळ्याला आपण देवत्वा स्वरूपच मानतो. कळलं की नाही? आणि हा महत्त्वाचा भाग आहे ना. हा आपल्याला आपल्या सद्गुरूंनी समजावून सांगितलेला आहे. आणि आता कसं असतं, म्हणजे धर्माच्या संदर्भामध्ये देवता जाऊ, देवता कुठे आहे? अहो, देवदेवता आपल्यामध्येच आहेत की वेगळ्या नाही आहेत त्या? आपल्यामध्येच त्यांचं अस्तित्व आहे. कळलं ना? इतकंच नाही आहे, म्हणजे हा सगळा जो भाग आहे आपल्याला सद्गुरू भगवंत समजतो. मग आता हा प्रश्न असा नाही, साक्षात्कार. हो, साक्षात आकार रूपाने मीच आहे ना. एक साधी गोष्ट सांगतो. जेव्हा रामकृष्ण परमहंसांना विवेकानंद भेटायला गेले, त्यांनी सांगितलं, तुम्ही देव पाहिलाय का? हो, पाहिलाय. म्हणजे जसं आता तुला पाहतोय ना, तसाच देवाला मी पाहतोय. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ रामकृष्ण परमहंस संपूर्ण विश्वाला देवता रूपानेच पाहत होते, ब्रह्मरूपानेच पाहत होतं. आणि हेच आपल्या उपनिषदाने ज्ञान समजावलंय ना. काय माहिती, पटकन मला माझी आईची आठवण झाली, आई वडिलांची. कळलं ना? म्हणून हे आईच्या संदर्भात मला 2च शब्द सांगायचे होते. कळलं ना? तिने कशा पद्धतीने कार्य केलं. निर्भय निशंक मनाने ती स्वतः जगली. आणि आम्हालाही त्यांनी तोच बोध केला. अर्थात योगायोगाने पुढे मला काळेसिद्धेश्वर महाराज सद्गुरू मिळाले. कळलं की नाही? लहानपणापासून आजोबांचे संस्कार मिळाले पूजा अर्चेचे. आणि तेच कार्य मी करतोय. तर मी पुनश्च म्हणेन, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. तर आज माझ्या आईची पुण्यतिथी असल्यामुळे रामनवमी आहेच. कळलं ना? मी माझ्या आईला, वडिलांना पुनश्च शतशः प्रणाम करतो. जय काळ सिद्ध, जय.